सोहळ्याचा मान, मान्यवरांच्या उपस्थितीने वाढतो सोहळ्याचा मान, त्यांच्या विचारांनी उजळतो ध्यानाचा प्रांगण. आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत. मी विनंती करतो की आपल्या पर्पल पब्लिकेशनच्या सर्वेसर्वा सौ लीना पाटील मॅडम यांना मी विनंती करते त्यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. ज्ञान, कर्तृत्व आणि अनुभवांचा अनमोल ठेवा तुम्ही. आमच्या या कार्यक्रमाचे आज खरे सौंदर्य तुम्ही. आपल्या पावलांनी पावन झाले ही भूमी आहे. मनपूर्वक स्वागत मान्यवरांनो, ही आमची सायरी. आपल्या आगमनाने उजळला हा सभागृहाचा दरबार. मान्यवरांच्या सानिध्याने लाभला आम्हाचा सन्मान अपार. स्वागत तुमचे मनपूर्वक, शब्दही पडतात कमी. तुमच्या येण्याने खुलली आमची ही छोटीशी सर्व मान्यवरांचं पर्पल पब्लिकेशनच्या तर्फे राज्य हा सातारा या ठिकाणी सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण वेळ काढून या ठिकाणी आलात त्याबद्दल पर्पल प्रकाशनच्या वतीने तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्थानपन्न व्हायचं आहे. आपल्या पर्पल पब्लिकेशनच्या सर्वेसर्वा सौ लीना पाटील मॅडम या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहेत. प्रदीप कांबळे सर यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलेलं आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलेलं आहे. त्यानंतर साताऱ्यासारख्या ह्या भूमीमध्ये ज्यांनी साहित्याच्या वाटचालीसाठी जे पाऊल रोवलं असे आमचे किरण तोडकर सर हे नेहमी आम्हाला मार्गदर्शन करतात. त्यांचं सुद्धा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलेलं आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी पर्पल पब्लिकेशनच्या वतीने स्वागत करतो. सौ लीना पाटील मॅडम सगळ्यांचं अध्यक्ष स्वागत करत आहेत. पर्पल प्रकाशन अहमदाबादवर आयोजित 7व्या राज्यस्तरीय अजिंक्य साहित्य संगम कार्यक्रमाच्या निमित्ताने दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, गायिका आशा देवी तसेच आपल्या साताऱ्याचे ज्येष्ठ लेखक माननीय आनंददादा ननावरे अशा महनीय व्यक्तींना यावर्षी आपण गमावलेले आहे. तरी मी सर्वांना विनंती करतो की प्रत्येकाने आहे त्या जागीच 2 मिनिटं स्तब्ध उभे राहून आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत. सर्वांनी 2 मिनिटं स्तब्ध डोळे बंद करून उभं राहायचं आहे. ओम शांती शांती शांती. पर्पल परिवारातर्फे त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो अशी आपण देवाकडे आज प्रार्थना करूया. धन्यवाद. सगळ्यांनी स्थानापन्न व्हायचं. अतिथी देवो भव ही संस्कृतीची ओळख. स्वागताच्या शब्दातून दिसते प्रेमाची झळ. आजच्या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षा माननीय सौ संगीता साळुंखे मॅडम यांना स्वागतपर मनोगत व्यक्त करण्याची मी विनंती करतो. धन्यवाद सर. पल्पव म्हणजे आत्मविश्वास. पल्पव म्हणजे मनाला बळ देणारी संस्था. आज दिनांक 3 मे 2026 रोजी अजिंक्य साहित्य संगम 2026 पल्पव प्रकाशनद्वारा 7वे राज्यस्तरीय संमेलन पार पडत आहे. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या सातारच्या ऐतिहासिक भूमीमध्ये हे संमेलन होत असल्याने मनस्वी खूप आनंद होत आहे. कारण या साहित्य संमेलनामध्ये पहिल्या सत्रामध्ये पुस्तकांचं प्रकाशनही होत आहे, तसेच विविध पुरस्कारांचं वितरणही होत आहे.
आणि दुसऱ्या सत्रामध्ये कवी संमेलन होत आहे. कविता म्हणजे साहित्याचा आत्मा. कविताच जुळविते हे गोड बंद रेशमाचे, कविताच घडविते आत्मदर्शन मनमनाचे. या चारोळीप्रमाणे कवींच्या उत्कृष्ट कविता दुसऱ्या सत्रांमध्ये आपणा सर्वांना ऐकायला मिळत आहे. अशा या आजच्या ऐतिहासिक राजधानी सातारा येथे पार पडत असलेल्या साहित्य संमेलनाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. या सुंदर अशा कार्यक्रमाचं संमेलनाध्यक्ष युटोपिया ग्रुपचे डायरेक्टर माननीय श्री सागर मोरे सर उपस्थित आहेत. त्यांचे मी पलपक संस्थेमार्फत मनापासून स्वागत करते. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आपण स्वागत करूया. तसेच साहित्य संमेलनाची जबाबदारी पार पाडत असताना रात्रंदिवस कष्ट करून कार्यक्रमासाठी झटणारे या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री किरण तोडकर सर यांचंही पलपक परिवारातर्फे मनापासून स्वागत करते. या साहित्य संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ लेखक माननीय लक्ष्मण शिंदे यांचंही या पलपक परिवारातर्फे स्वागत करते. तसेच ज्येष्ठ लेखक विजय वेटम सर यांचंही स्वागत करते. तसंच खास उपस्थित असलेले माननीय रणजित माने रहमतपूर नगर परिषदेचे नेते माननीय श्री किरण भोसले चौंडेश्वरी शिक्षण संस्था रहमतपूर सचिव आणि कोषाध्यक्ष, माननीय सौ किरण तुषार चव्हाण रहमतपूर नगर परिषद नगरसेविका, तसेच आपल्या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभलेल्या सौ तेजस्विनी अमित जायगुडे यांचंही मनापासून टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करतो. विशेष उपस्थिती माननीय श्री गणपतराव पनसे, ज्येष्ठ लेखिका रेखा दीक्षित, माननीय प्रकाश बारी सर, लेखिका वैशाली महाडिक मॅडम यांचंही या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. तसेच लेखक श्री संदीप सर निवेदक, लेखक श्री अजित क्षीरसागर, लेखिका सौ वर्षाली देशमुख, लेखक माननीय श्री वंश काळे यांचंही या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. तसेच श्री विजय उषा शहाजी कदम यांचंही या पलपक परिवारामध्ये स्वागत करते. तसेच पत्रकार सुनील शेडगे सर, विकास जाधव सर, प्रतिनिधी ॲग्रोवन श्री किरण पवार नवराष्ट्र पत्रकार यांचंही या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. तसेच प्रदीप कांबळे सर इथं बसलेले आहेत, त्यांचंही मनापासून या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. तसेच या कार्यक्रमाच्या सर्व आयोजक सौ लीना मॅडम यांचंही खूप खूप स्वागत. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. स्वागताचे शब्द जरी साधे असतात पण त्यामागे भावना फार मोठ्या असतात. मनापासून केलेलं स्वागतच संबंधांना आयुष्यभर जोडत असतात. कार्यक्रमाची दिशा आणि हेतू सांगणारे शब्द म्हणजे प्रस्ताविकातून उमटतात. कार्यक्रमाची दिशा आणि हेतू सांगणारे शब्द प्रास्ताविकातून उमटते विचाराचे प्रतिबिंब. आजच्या कार्यक्रमाच्या सर्वेसर्वा म्हणजे पलपकच्या सर्वेसर्वा सौ लीना पाटील मॅडम ह्या अहोरात्र आपल्या साहित्यकाला वाटचाल देण्यासाठी, त्याला पुढे नेण्यासाठी झटत असतात. आणि सौ लीना सिद्धार्थ पाटील मॅडम ह्या आपल्या कार्यकारी अधिकारी आहेत आणि प्रत्येक साहित्यकाला पुढे नेण्याच्या वाटचालीसाठी नेहमीच आपल्याला प्रगतशील असतात. नवीन साहित्यकांना व्यासपीठ देण्याचं काम करतात. पल्प पब्लिकेशनची स्थापना 2023 ला केली आणि ह्या साहित्य संस्थेद्वारे आतापर्यंत 150 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित केली. 6 साहित्य संमेलन व पुरस्कार सोहळे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले आणि आज आपण 7व्या राज्यस्तरीय साहित्य संगम या ठिकाणी साताऱ्यामध्ये आपलं राज्यस्तरीय साहित्य संमेलन पार पडते. पल्प पब्लिकेशनद्वारे इंटरनॅशनल पुस्तके प्रकाशित तसेच इंटरनॅशनल पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आयोजित केले. पल्प पब्लिकेशनद्वारे मराठी भाषेच्या विकासासाठी प्रयत्नशील राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या चांगुलपणाची चळवळ या संस्थेच्या सदस्य आपल्या पल्पच्या सर्वेसर्वा सौ लीना पाटील मॅडम
यांनी आजच्या ह्या कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेसाठी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाची प्रस्ताविका सादर करावी. धन्यवाद संदीप सर, तुम्ही जरा जास्तच कौतुक केलं. एवढे मोठे मोठे सगळे प्रदीप कांबळे सर आहेत, गणसे सर आहेत, सुनील चिटणीस सर आहेत, प्रकाश वारे सर आहेत, व्यासपीठावरचे पण सर्व मान्यवर, हे सगळे पुढे बसलेले असताना खरं तर काय बोलावं हा खरंच मोठा प्रश्न आहे. पण सगळ्यांच्या सहकार्यानं आज पल्प प्रकाशन सातारा येथे हे दुसरं साहित्य संमेलन आयोजित करत आहे. सातारकरांच्याकडून नेहमीच सवलत होत असते आणि त्यातल्या त्यात आपल्या या पल्प प्रकाशनचे महाराष्ट्र अध्यक्ष किरण तोडकर सर, ते जेव्हा इथं सातारामध्ये असतील त्यावेळी सातारामध्ये काय अशक्य आहे असं थोडंसं पल्प या गुरुमीमध्ये असतं. कारण किरण तोडकर सर, विजय कदम सर, प्रतीक सर, सगळ्यांचाच ग्रुप अतिशय छान आहे सातारामध्ये, जे नेहमीच पल्पसाठी कार्यरत असतात. पल्प प्रकाशनचं व्यासपीठ याचा अर्थ ह्या सगळ्यांचा व्यासपीठ, असं नाही की पल्प प्रकाशन म्हणजे फक्त लीना पाटील मॅडम. तर हे सगळे साहित्य रसिक आहेत. एकदा जरी फोन केला तरी सगळी कामं होतात. म्हणून आज पल्प प्रकाशनचा दुसरा कार्यक्रम, दुसरा राज्यस्तरीय साहित्य संमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे. आपलं पहिलं प्रकाशन, पहिलं साहित्य संमेलन जे आहे, मी थोडक्यात पल्प प्रकाशनचा आढावा देते. 26 मे 2024 रोजी पल्प प्रकाशनचे पहिले राज्यस्तरीय साहित्य संमेलन पार पडले. या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य माननीय डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सर होते. तर मुख्य अतिथी म्हणून पुस्तकातील कवी माननीय हनुमंत चांदुगडे सर व विशेष उपस्थिती म्हणून डॉक्टर विनायक जाधव सर, ज्येष्ठ लेखिका रेखा दीक्षित मॅडम हे आपल्याला लाभलेले होते. त्यानंतरचे दुसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन काव्य शारदा हे 15 डिसेंबर 2024 रोजी आपण अहमदाबाद या ठिकाणी आयोजित केलेले होते. त्यावेळी आपल्याला त्या कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष म्हणून माननीय ज्येष्ठ लेखक गणपतराव कनसे सर, तर दुसऱ्या सत्रातील कवी संमेलनाध्यक्ष सुहास राऊत सर, मुख्य अतिथी म्हणून रेखा दीक्षित मॅडम, संदीप पवार सर, वैशाली वर्तक मॅडम आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात देखील आपल्या 8 पुस्तकांचे प्रकाशन झालेले होते अहमदाबादमध्ये सुद्धा. आणि विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे पल्प प्रकाशनने जे अहमदाबादमध्ये साहित्य संमेलन घेतलं होतं, त्यामध्ये अहमदाबादमधले एक 20 ते 30 लोक असतील, जवळजवळ महाराष्ट्रातून 100 साहित्यिक तिकडे आलेले होते आणि अतिशय सुंदर कार्यक्रम झालेला होता. त्यानंतरच आपलं तिसरं साहित्य संमेलन झालं 16 फेब्रुवारी 2025 ला पालघर येथे. संदीप पवार सर यांच्या पुढाकारातून हे साहित्य संमेलन झालेलं होतं, अभिजात काव्यधारा 2025. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक विनायकराव जाधव सर होते व माननीय प्रकाश बारी सर, अमित चुरी सर, प्राध्यापक डॉक्टर किरण सावे सर, सुहास राऊत सर, जयवंत म्हात्रे सर, दीपक सोनवणे सर, अभिनेत्री प्रज्ञा म्हात्रे व पर्णिका राऊत या सर्वांच्या उपस्थितीत पालघरचे आपले साहित्य संमेलन पार पडलेले होते. त्यानंतरचे चौथे राज्यस्तरीय साहित्य संमेलन याच ठिकाणी म्हणजे 1 वर्षापूर्वी सातारा येथे 11 मे 2025 ला संपन्न झाले होते. अजिंक्य साहित्य संगम 2025 या संमेलनाला माननीय लेखक अनिल बोधे सर संमेलनाध्यक्ष म्हणून लाभलेले होते. तर ज्येष्ठ लेखक सुरेश शिंगटे सर, रेखा दीक्षित मॅडम, माननीय प्रदीप कांबळे सर, विजय कदम सर या सर्वांची प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्याला लाभलेली होती. तसेच कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून नलगे सरांच्या सुनवई अनिता नलगे या कवी संमेलना अध्यक्ष होत्या. तर ज्येष्ठ लेखक गणपतराव कनसे सर, विजय वेटम सर, प्रतीक सर या मान्यवरांची उपस्थिती होती. यानंतरचे 5वे राज्यस्तरीय काव्य संमेलन साहित्य संमेलन श्रावण झाला हे आपण लेखिका वैशाली सोनवणे व अश्विनी सागळे यांच्या सहकार्याने 10 ऑगस्ट 2025 रोजी
पुस्तकांचे हॉटेल नाशिक येथे आयोजित केलेले होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पुस्तकांच्या आजी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या माननीय भीमाबाई जोंधळे यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली होती. तर वृषाली वानखेडे, अविनाश पाटील सर, सुहास टिपरे सर, सुहास राऊत सर, सुरक्षा पाटील मॅडम या आदी मान्यवरांची देखील उपस्थिती होती. आणि 6वे साहित्य संमेलन जुळता मनाची स्पंदने हे आपण पुणे येथे दिनांक 9 नोव्हेंबर 2025 मध्ये पार पडले. या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ लेखक अरुण देशपांडे सर यांनी सांभाळले होते. तर ज्येष्ठ लेखक गणपतराव मनसे सर व सर्व परिचित व सर्वांचे आवडते लेखक माननीय पु ल देशपांडे यांचे नातू माननीय अमोल नाडकर्णी सर, आयेशा सय्यद आदी मान्यवरांच्या उपस्थित हे 6वे साहित्य संमेलन पुणे येथे पार पडलेले होते. आणि आज आपल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आपले 7वे राज्यस्तरीय संमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे. आपल्या सर्व लेखकांना आणि साहित्यिकांना उपयोगी अशी थोडीशी माहिती मी देते आणि मग माझं भाषण संपवते. मला माहिती आहे खूप उन्हाळा आहे आणि या उन्हाळ्याच्या तडाख्यात पल्पभरच्या प्रेमापोटी तुम्ही सगळे इथे आलेला आहात. पण मला वाटतं आपण ब्रेकफास्ट केलेला असेल, सकाळी चहा वगैरे घेतलेला असेल. तर ह्या सकाळच्या उत्साहात एक थोडीशी माहिती म्हणून मी तुम्हाला सांगते. का तर ज्यावेळी पण प्रकाशनासाठी माझ्याकडे कॉल येतात किंवा फोन येतात तर बऱ्यापैकी सगळ्या लेखकांचे खूप कन्फ्युजन्स असतात की मॅडम आणि होतं कसं की एकदा सांगून ह्या गोष्टी क्लिअर होत नाहीत. मग यावेळी मी असं ठरवलं की प्रास्ताविकमध्ये आपली पल्पची माहिती आणि हे टेम्पलेट मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना मिळालेलं असेल, बरोबर. तर ह्या टेम्पलेटमध्ये जे काही आपण पुस्तकांच्या प्राइस दिलेले आहेत किंवा पॅकेजचे जे प्राइस दिलेले आहेत तो दुय्यम भाग आहे. तो तुम्हाला कशा पद्धतीनं वाटतोय किंवा काय वाटतोय हा आपण नंतरचा भाग बघू. पण हे माहिती मी यासाठी दिली की यामध्ये 3 पॅकेज आहेत, बरोबर. तर त्याच्यामध्ये पहिलं पॅकेज आहे 55 GSM, दुसरं आहे 58 GSM आणि तिसरं आहे 75 GSM. तर ज्या पद्धतीने तुम्ही एखादी गोष्ट खरेदी करता आणि ती गोष्ट खरेदी करत असताना वेगवेगळी क्वालिटी तुम्ही कन्सिडर करता. मग जसं एखादी वस्तू खरेदी करताना वेगवेगळ्या क्वालिटीची असते तसंच पुस्तकांचं देखील आहे. 55 GSM, 58 GSM आणि 75 GSM ह्या GSM मध्ये पल्प प्रकाशनामध्ये पुस्तकं प्रकाशित केली जातात. आता पहिली गोष्ट म्हणजे मी सगळ्यांना विनंती करते की कोणत्याही प्रकाशनाला कोणत्याही प्रकाशनाशी कम्पेअर करू नका. कारण आहे कसं की लोक काय करतात, प्राइस वर तुम्ही कम्पेअर करा आणि तुम्हाला काय कम्फर्टेबल आहे ते चूज करा. कारण मला इथं 55 आता मला 7,500 मध्ये किंवा 7,000 मध्ये मला किती मिळत आहेत, 100 प्रती मिळत आहेत. तर मग दुसरं प्रकाशन मला 10,000 मध्ये देतंय. तर त्याच्यामध्ये 10,000 मध्ये तुम्हाला काय परवडतंय, तुम्हाला क्वालिटी ह्याच्यापेक्षा चांगली पाहिजे, तुम्हाला फॅसिलिटीज जास्त पाहिजे किंवा तुमची रिक्वायरमेंट काय आहे. तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही त्या प्रकाशनाचा विचार करा. मग तो पल्प असू दे किंवा कोणताही असू दे. तर यासाठी मी हे सगळे टेम्पलेट तुम्हाला डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. 55 GSM, 58 GSM, 75 GSM ह्या वेगवेगळ्या क्वालिटीचे हे बुक्स असतात. आणि आता हे प्रकाशन जे इथं होत आहे या प्रकाशनामध्ये 55 GSM, 58 GSM आणि 75 GSM या तिन्ही GSM चे बुक्स तुम्हाला बघायला मिळतील. आता दुसरी गोष्ट सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न की ISBN हा काय प्रकार आहे. बऱ्याच लेखकांचे फोन येतात आणि बऱ्याच ज्यांची 10 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत त्या लोकांना ISBN नंबर काय आहे, का घेतला जातो का नाही, घ्यावा की नको, हे बरेच क्वेश्चन्स आहेत. तर ISBN हा तुम्हाला एक रेकग्नाइज्ड गव्हर्नमेंट कडून मिळालेला नंबर असतो जो की तुम्हाला पुस्तकाचं तुमचं एक रजिस्ट्रेशन अशा पद्धतीने तुम्ही ते कन्सिडर करू शकता. ISBN नंबर घेतल्यामुळं तुमच्या पुस्तकाला एक ओळख मिळते म्हटलं तरी चालेल. आता तुम्ही म्हणाल की मग ISBN जर नाही न घेता आम्ही पुस्तक प्रकाशित केलं तर काय. तर खरं मिनिंग तुम्हाला सांगायला गेलं
तुमचं लिखाण प्रसिद्ध करता ते लिखाण ऑलरेडी त्या तारखेचे जर एव्हिडन्स तुमच्याकडे असतील तर ते तुमच्या नावानं कॉपीराईट ऑलरेडी होतात. आणि जर का तुम्ही ISBN सुद्धा प्रकाशित केलं, ISBN घेणं बंधनकारक नाहीये, पण ते सेफर आहे. बरोबर आहे ना कांबळे सर? कारण काही काही प्रकाशक असे पण सांगतात. हॅलो, आवाज येतो ना? हा, आम्ही लांब पकडतो थोडंसं. तर ISBN नंबर घेणं हे बंधनकारक आहे, अशातला भाग नाहीये. पण तुमचं जर लिखाण सेफ ठेवायचं असेल तर ISBN घेणं हे चांगलं अशा पद्धतीचं आहे. त्यामुळे ह्या गोष्टीमध्ये इथून पुढे कोणीही गैरसमज करून घेऊ नका. ISBN करून घेणं, कॉपीराईट करणं, कॉपीराईट हा जो तुम्हाला प्रकाशकाकडून दिला जातो तो कॉपीराईट नॉमिनल असतो. त्याच्यानंतरची जर तुम्हाला गव्हर्नमेंटकडून कॉपीराईट हवा असेल तर त्याची प्रोसेस आणि खर्च हा वेगळा असतो. तर अशा पद्धतीनं ISBN, कॉपीराईट, बारकोड या गोष्टी कन्फ्यूज न होता आणि GSM, मग तुम्हाला किती क्वांटिटी पाहिजे, कोणत्या GSM मध्ये पाहिजे आणि कशा पद्धतीनं वर्क होतं हे सगळं त्या पॅम्पलेटमध्ये मी लिहिलेलं आहे. आणि प्रत्येक GSM नुसार त्याच्या फॅसिलिटीज आपण त्या पॅम्पलेटमध्ये मेन्शन केलेले आहेत. मला वाटतं 80% तरी सगळ्यांचे प्रॉब्लेम, कन्फ्युजन्स इथं दूर झालेले असतील. बरोबर ना? आणि आणखी काही असेल तर तुम्ही कधीही मला फोन करून विचारू शकता. आपण सर्वांनी अतिशय लक्ष देऊन हे सर्व ऐकलं त्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद. पुढच्या प्रोग्रामसाठी आपण सगळेच उत्सुक आहात. तर आणखी एक आनंदाची बातमी की आज आणि उद्या जे रजिस्ट्रेशन्स करतील त्यांच्यासाठी आपण त्या पॅम्पलेटमध्ये एक ऑफर ठेवलेली आहे. जे आपले रेग्युलर पॅकेजेस आहेत त्याच्यापेक्षा तुम्हाला सूटमध्ये हे पुस्तकं प्रकाशित करून मिळतील. तर आज आणि उद्या 2 दिवसच ही ऑफर आहे. जे लेखक इच्छुक असतील त्यांनी आज उद्यामध्ये रजिस्ट्रेशन करून घ्यावे. आणि तुम्ही सर्वांनी शांत पद्धतीने माझे हे 2 शब्द ऐकले त्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद. सकाळपासून प्रोग्रामची गडबड चालू आहे. काही जर चुकलं असेल किंवा तयारीमध्ये कोणाच्या मानपानामध्ये काही कमी जास्त झालं असेल तर मी सर्वांची माफी मागते. आणि असंच पल्प परिवाराला तुम्ही सर्वजण समजून घेत आलाय आणि इथून पुढेही घ्याल अशी अपेक्षा करते आणि माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. विचारांची बीजे जेव्हा पेरली जातात तेव्हा कार्यक्रमाची दिशा ठरवली जाते. प्रास्ताविकातील प्रत्येक शब्द उदयाच्या यशाची पायाभरणी करत असतो. पुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षाडे मॅडम करतील. मी त्यांना विनंती करी थोडी सूत्रसंचालन करावे. धन्यवाद कवी लेखक बंधू संदीप सर. पल्प प्रकाशनद्वारा आयोजित या सातारा नगरीत 7वे राज्यस्तरीय अजिंक्य साहित्य संगम 2026 या साहित्य संमेलनाच्या मंचावर जी वर्षाली पुनश्च तुम्हा सर्व साहित्यिकांचे शब्दसुमनांनी स्वागत करते. चला आता आपण वळूया या साहित्य संमेलन सोहळ्यातील पहिल्याच आणि वाचकांसाठी पर्वणी असलेल्या कार्यक्रमाकडे. ओळखा पाहून काय असेल? होय, आपण आता सुरुवात करतोय लेखक आणि संपादक यांच्या दर्जेदार शैलीतून साकारलेल्या पुस्तक प्रकाशन या कार्यक्रमाकडे. येथे उपस्थित साहित्यिकांसाठी आजचा दिवस साहित्य उत्सवच. पुस्तक रचना म्हणजे केवळ कागदावरील शब्द नव्हे तर तो असतो अंतर्मनातील भावनेचा निर्जर. शब्दसुमणी मकरंद चोरतो आणि रेखाटतो इंद्रधनु मखमली स्पर्शाने. साकारली साहित्य आज 6 रत्नांनी करूया श्री गणेश आपण तयाचा हर्षाने. आज प्रकाशन होत असलेल्या सर्व पुस्तकांचा प्रथम मी येथे नामोल्लेख करत आहे. त्या सर्व लेखकांनी तयार आहेत. समीक्षा संग्रह, प्रातिनिधिक संग्रह, संपादक लेखक कवी श्री प्रकाश बारी सर. आरंभास्तव दीर्घ काव्य कवी श्री संजीव कुमार तुमाळे सर.
बिंब प्रतिबिंब काव्यसंग्रह प्राचार्या कवयित्री रेखा दीक्षित मॅडम आणि कविश्री तुकाराम कांबळे सर. ग्लो मोटिवेशनल बुक ॲडव्होकेट लेखक श्री ज्ञानेश पवळे सर. पारंब्या कथासंग्रह लेखिका सौ विद्यानंद चौगुले मॅडम. सैर साताऱ्याची प्रवास वर्णन लेखक कुमार वंश कांता संजय काळे. आपण पुस्तक प्रकाशनाला सुरुवात करूया. सर्वप्रथम पुस्तकाचे प्रकाशन होत आहे कवी श्री प्रकाश बारी सर यांनी संपादन केलेल्या समीक्षा संग्रह या प्रातिनिधिक संग्रहाचे. उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर संपादक सन्माननीय श्री प्रकाश बारी सर आणि या प्रातिनिधिक संग्रहाचे लेखन करणाऱ्या सर्व सन्माननीय लेखकांना मी आदरपूर्वक विनंती करते की त्यांनी व्यासमंचावर येऊन या समीक्षा संग्रहाचे प्रकाशन करावे. प्रथम संपादक तसेच सन्माननीय कवी लेखक श्री प्रकाश बारी सरांना मी विनंती करते त्यांनी व्यासमंचावर यावे. त्यानंतर सन्माननीय लेखक श्री गणपत कनसे सर यांनीही व्यासमंचावर यावे. दोन्ही मान्यवरांना मी विनंती करते त्यांनी समीक्षण लिहिणाऱ्या लेखकांना पुस्तकाची एक एक प्रत हातात द्यायची आहे. माननीय श्री लेखक श्री प्रकाश बारी सर, लेखक श्री गणपत कनसे सर, कवयित्री वर्षाली देशमुख मॅडम, लेखक श्री किरण तोडकर सर, लेखिका वसुंधरा निकम मॅडम, लेखिका सौ लीना पाटील मॅडम. आता विद्यार्थी लेखक आहेत. विद्यार्थिनी लेखिका कुमारी पौर्णिमा देशमुख, लेखक कुमार सर्वेश खुरळे, लेखक कुमार प्रांजय पाटील. सर्व उपस्थित साहित्यिकांना मी विनंती करते की आपण त्यांचे टाळ्याच्या गजरात अभिनंदन करावे. बारी सर आपल्या खूप खूप अभिनंदन. भावी वाटचालीसाठी अगणित शुभेच्छा. यापुढील पुस्तक प्रकाशन होत आहे कवी लेखक श्री संजीव कुमार धुमाळे सर लिखित आरंभास्त्र या दीर्घ काव्याचे. कवी लेखक श्री संजीव कुमार धुमाळे सर यांना मी आदरपूर्वक विनंती करते की त्यांनी व्यासमंचावर येऊन या दीर्घ काव्याचे प्रकाशन करावे. कवी लेखक श्री संजीव कुमार धुमाळे सर लिखित आरंभास्त्र या दीर्घ काव्याचे प्रकाशन प्रख्यात पल्प प्रकाशन आयोजित अजिंक्य साहित्य संगम 2024 च्या साहित्य संमेलन सोहळ्यात सर्व मान्यवरांच्या हस्ते दिमाखात होत आहे. सर्व उपस्थित साहित्यिकांना मी विनंती करते की आपण त्यांचे टाळ्याच्या गजरात अभिनंदन करावे. धुमाळे सर आपले मनपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी अगणित शुभेच्छा. यापुढे पुस्तक प्रकाशन होत आहे लेखिका रेखा दीक्षित मॅडम आणि लेखक तुकाराम कांबळे सर लिखित बिंब प्रतिबिंब या काव्य संग्रहाचे.
लेखिका रेखा दीक्षित मॅडम आणि लेखक तुकाराम कांबळे सर यांना मी आदरपूर्वक विनंती करते की त्यांनी व्यास मंचावर येऊन या काव्य संग्रहाचे प्रकाशन करावे. लेखिका रेखा दीक्षित मॅडम आणि लेखक तुकाराम कांबळे सर लिखित बिंब प्रतिबिंब या काव्य संग्रहाचे प्रकाशन प्रख्यात कल्प प्रकाशन आयोजित अजिंक्य साहित्य संगम 2026 च्या साहित्य संमेलन सोहळ्यात सर्व मान्यवरांच्या हस्ते दिमाखात होत आहे. सर्व उपस्थित साहित्यिकांना मी विनंती करते आपण त्यांचे टाळ्याच्या गजरामध्ये अभिनंदन करायचे आहे. दीक्षित मॅडम आणि कांबळे सर आपणाला मनपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी अगणित शुभेच्छा. यापुढील पुस्तक प्रकाशन होत आहे लेखक ॲडव्होकेट श्री ज्ञानेश कवळे सर लिखित ग्लो अप या प्रेरणादायी पुस्तकाचे. लेखक श्री ज्ञानेश कवळे सर यांना मी विनंती करते की त्यांनी व्यास मंचावर येऊन प्रेरणादायी पुस्तकाचे प्रकाशन करावे. लेखक ॲडव्होकेट श्री ज्ञानेश कवळे सर लिखित ग्लो अप या प्रेरणादायी पुस्तकाचे प्रकाशन प्रख्यात कल्प प्रकाशन आयोजित अजिंक्य साहित्य संगम 2026 च्या साहित्य संमेलन सोहळ्यामध्ये अतिशय दिमाखामध्ये सर्व मान्यवरांच्या हस्ते होत आहे. सर्व उपस्थित साहित्यिकांना मी विनंती करते की आपण त्यांचे टाळ्याच्या गजरामध्ये अभिनंदन करायचे आहे. कवळे सर आपले मनपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी अगणित शुभेच्छा. यापुढील पुस्तक प्रकाशन होत आहे लेखिका सौ विद्या चौगुले मॅडम लिखित पारंब्या या कथासंग्रहाचे. लेखिका सौ विद्या चौगुले मॅडम यांना मी आदरपूर्वक विनंती करते त्यांनी व्यास मंचावर येऊन कथासंग्रहाचे प्रकाशन करावे. लेखिका सौ विद्या चौगुले मॅडम लिखित पारंब्या या कथासंग्रहाचे प्रकाशन प्रख्यात कल्प प्रकाशन आयोजित अजिंक्य साहित्य संगम 2026 च्या साहित्य संमेलन सोहळ्यामध्ये सर्व मान्यवरांच्या हस्ते दिमाखात होत आहे. सर्व उपस्थित साहित्यिकांना मी विनंती करते की त्यांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करायचे आहे. चौगुले मॅडम आपले मनपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी अगणित शुभेच्छा. पुढील पुस्तक प्रकाशन होत आहे लेखक कुमार वंशकांत संजय काळे सर लिखित सैर साताऱ्याची या प्रवास वर्णन पुस्तकाचे. लेखक कुमार वंशकांत संजय काळे सर यांना मी आदरपूर्वक विनंती करते की त्यांनी व्यास मंचावर येऊन प्रवास वर्णन पुस्तकाचे प्रकाशन करायचे आहे. लेखक कुमार वंशकांत संजय काळे सर लिखित सैर साताराची या प्रवास वर्णन पुस्तकाचे प्रकाशन प्रख्यात कल्प प्रकाशन आयोजित अजिंक्य साहित्य संगम 2026 च्या साहित्य संमेलन सोहळ्यामध्ये सर्व मान्यवरांच्या हस्ते दिमाखात होत आहे. सर्व उपस्थित साहित्यिकांना मी विनंती करते की आपण त्यांचे टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदन करायचे आहे.
बटन दाबायला लागते ना. कुमार वंश, आपले मनपूर्वक अभिनंदन. भावी वाटचालीसाठी अगणित शुभेच्छा. सर्व मान्यवरांचे आणि लेखकांचे आभार. तसेच सर्व मान्यवर यांना मी विनंती करते की त्यांनी आता स्थानापन्न व्हावे. आज या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी एक आलेलं आहे, म्हणजे आपल्या सातारच्या मातीतील साहित्यातील अस्सल सोनं म्हणजे प्रदीप कांबळे सर आपलं, की जे आपल्या शब्दांनी प्रेक्षकांवर भुरळ टाकतात. असे आपले तसं बघायला गेलं असं म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही की साहित्य क्षेत्रातील अस्सल कंदपेठ आहे, असं म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही. तर हे प्रदीप कांबळे सर विचारते प्रतिष्ठान आणि ज्यांनी आता आपल्या नुकत्याच आपल्या सातारच्या भूमीत 99व्या अखिल भारतीय संमेलन झालं आणि ते अखिल भारतीय संमेलन यशस्वीरित्या पार पाडण्यात त्यांचा सुद्धा खूप मोलाचा वाटा होता. हे असे आपले कांबळे सर आज विचारती प्रतिष्ठान, त्यानंतर सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीमार्फत आपल्या पल्प प्रकाशनच्या सर्वेसर्वा लीना पाटील मॅडम यांचा सत्कार करत आहे. 4.5 आणि सातारा कंदपेढी देऊन त्यांचा आदरपूर्वक सत्कार करत आहे. प्रदीप कांबळे सरांचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वर्षी सातारा ग्रंथ महोत्सव समितीतर्फे नवोदित लेखकांना नवनवीन लेखकांना संधी देत असतात. त्यांचं एक बहुमूल्य कार्य आहे आणि त्या सर्वांना आपल्यावर प्रेमापोटी सत्कार करत आहे त्यांचा. मी मागच्या वर्षी प्रमुख पाहुणा होतो त्यावेळी मी नम्रपणे समोर बसून ऐकणार आहे सगळं. फक्त एकच गोष्ट राहिली आहे विजयपूरला सांगायची की आज लीनाताईंचा सत्कार होतोय. आज काही दिवाळी नाही आहे, पण तुम्हा साहित्यिकांसाठी दिवाळी आहे मात्र हे मात्र नक्की. आणि ही दिवाळी अशीच चालण्यासाठी साताऱ्यात राहणाऱ्या आणि गुजरातवरून येऊन आम्हा भावंडांना प्रेरणा देणारी बहीण जर असेल तर या दिवाळीला तिला भाऊबीज ही मिळालीच पाहिजे. आणि या बहिणीला काय आवडतं की भावानं काहीतरी चांगलं द्यावं. तिच्याच राज्यातनं म्हणजे साबरमतीच्या आश्रमातनं तिथल्या सुतापासून झालेली एक सुंदर अशी साडी आज मी तिला भाऊबीज म्हणून. हा तिच्यासाठी फार मोठा सन्मान असेल तर आम्ही पाहिलं ना कारण हा तिचा सन्मान आहे. कारण साताऱ्यातल्या प्रत्येक साहित्यिकाला मी 25 वर्ष साताऱ्यातल्या साहित्य चळवळीमध्ये एका वर्षानंतर पुन्हा साहित्य संमेलन घ्यावं असं वाटलं हे या मातीचं वैशिष्ट्य आहे. ती माझ्या वाशी नाही, पण एक गोष्ट घ्या, लेकीचे हातगुण आणि सोन्याचा पायगुण चांगला असावा. साताऱ्याचे ते शिंगच असायला लक्षात घ्या. ते कधी रणसिंग ठोकतील हे सांगता येत नाही. म्हणून साताऱ्याने देशावरती राज्य केलं हे तितकंच खरं आहे. परंतु मला फार आनंद आहे की हा सत्कार होताना बरोबर आणि देताना योग्य वेळ आलेले साताऱ्याची मातीचं वैशिष्ट्य आहे. सांगितलं किंवा मला येत नाही तर मी आधीच वाजवलं असतं. मोरे साहेब फार आनंद होतो तुम्ही अध्यक्ष मी खास रजा काढून आज कार्यक्रमाला. हो रविवारी आमची बँक चालू असते आणि मला फार आनंद आहे की हा सत्कार मी अधिक वेळ घालवणार नाही, पण हा सत्कार तुम्हाला संबंध सातारच्या मातीच्या वतीने अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या वतीनं सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीनं आणि आमच्या विचारती प्रतिष्ठानाच्या वतीनं हा सन्मान होतोय. तर तो लीनाताईंनी स्वीकारावा आणि
7वं संमेलन नाही तर 100वं साहित्य संमेलन साताऱ्यात घ्यावं आणि त्याला सगळ्यांनी उपस्थित राहावं अशी विनंती करतो. एकच मिनिट. मुलगी एखाद्या वेळेला जमिनीचा तुकडा सोडेल पण भावाची साडी सोडणार नाही, त्यामुळे लगेचच मी एक्सेप्ट केलेली आहे आणि खरंच खूप आनंद होतोय की माहेरात आल्यानंतर. खरं तर मला माझे आई वडील दोघंही एक्सपायर आहेत, पण आज भावानं जे काही माहेर पण दिलं त्याच्याबद्दल धन्यवाद तर म्हणणार नाही, पण हक्कानं साडी मात्र इथून जाताना उद्या घेऊन जाणार.